नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नंबर सिरीज या घटकावरती प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदा ह्या नंबर सिरीज म्हणजे काय, त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न तयार केले जातात आणि ते कशा प्रकारे विचारले जातात याची थोडी माहिती घेऊया. प्रथमतः बघा मित्रांनो, नंबर सिरीज म्हटलं तर तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे उदाहरणं असतात. बघा इथं, खालील मालिकेत पुढील संख्या कोणती? 4, 9, 19, 39, 79 आणि पुढची संख्या तुम्हाला लिहायची असते. आता बघा, अशा प्रकारचे उदाहरण सोडवत असताना सर्वात अगोदर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, प्रथम आपल्याला बघा, तुम्हाला कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असणे आवश्यक आहे. ओके, 1 ते 30 पर्यंतचे पाढे तुम्ही पाठ करून घ्या. पुन्हा 1 ते 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ असणे आवश्यक आहे. काय म्हटलं? पाढे वर्गसंख्या 1 ते 20 पर्यंत घनसंख्या ह्या तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे. हे आपल्याला नंबर सिरीज सोडवत असताना ह्या गोष्टी. पुन्हा तुम्हाला समसंख्या किती ह्या समजल्या पाहिजे, विषम संख्या कोणत्या आणि मूळ संख्या कोणत्या याचं सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. मूळ संख्या, घनसंख्या, समसंख्या, विषम संख्या, चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता घनसंख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, चौरस संख्या कोणत्या याच्याबद्दल मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, आता बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, दिलेल्या सिरीजमध्ये आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की जी नंबर सिरीज असते, जी संख्या श्रेणी असते, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरक असतो. समोरच्या संख्या वाढत जात असेल, संख्या जर चढत्या क्रमाने असेल, महत्त्वाचा मुद्दा घ्या लक्षात, संख्या जर चढत्या क्रमाने असेल तर काय असेल, त्याच्यामध्ये संख्येची बेरीज केली असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये घनसंख्या मिळवली असेल, वर्गसंख्या मिळवली असेल, विषम संख्या मिळवली असेल किंवा समसंख्या मिळवली असेल, किंवा कोणत्या संख्येचा गुणाकार केला असेल. काय केला असेल? पुन्हा गुणाकार. या क्रिया त्या उदाहरणामध्ये केल्या जाऊ शकतात. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एक गोष्ट बघा की जर संख्यांमधील फरक, जसं आपण एक उदाहरण घेऊया, तुम्हाला समजून येईल. आता बघा, जर इथं 4 आहे, 4 नंतर 9 आहे, 9 नंतर 20 आहे, 20 नंतर 39 आणि 39 नंतर 79. तुम्हाला उदाहरण दिसत आहे, हाच उदाहरण आपण इकडे लिहू. 4, 9, 19, 39 आणि 79. त्याच्यानंतरची संख्या आपल्याला विचारलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा, ह्या संख्या बघा, तुम्हाला काय दिसते, ही संख्या काय होत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, मोठी मोठी होत आहे, समोरची संख्या वाढत आहे. आता बघा, जर संख्यांमधील जर फरक थोडा वाढत असेल, काय म्हटलं मी, संख्येमधील फरक जर थोडा वाढत असेल तर त्या संख्यामध्ये बेरीज केलेली राहू शकते. काय म्हटलं? बेरीज, संख्यांची काय बेरीज. जर संख्या झपाट्याने मोठी होत असेल, तर त्याच्यामध्ये वर्गसंख्याच मिळवली राहते, बेरीजच असू शकते, किंवा वर्गसंख्या मिळवली असू शकते, किंवा गुणाकार केला राहू शकते. काय म्हटलं मी? गुणाकार. बेरीज छोटी संख्या वाढत असताना कमी भाग, हलकासा फरक. जास्त झपाट्याने जर वाढत असेल तर त्याच्यामध्ये वर्गसंख्या मिळवली राहू शकते, किंवा त्यांचा गुणाकार केला राहू शकते, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये घनसंख्या सुद्धा मिळवली राहू शकते. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता तुम्हाला समजेल की हे उदाहरण कसं सोडवायचं. आपण उदाहरणं सोडून बघू, आणि हे उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इझी वे जाऊ, म्हणजे समोरच्या व्हिडिओमध्ये आपण एनिमस परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा बघू. आज बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. चला, आता उदाहरणांना आपण सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय आहे, कशा पद्धतीने सोडवायचे उदाहरण. आता तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि चौरस संख्या म्हणजे ते त्रिकोणी संख्या सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. पण तेवढं ह्या नंबर सिरीजमध्ये तेवढं काय हे नाही पडत, पण पाढे महत्त्वाचे आहेत. आता बघा, या उदाहरणाकडे येऊ. 4 नंतर 9 आहे, 9 नंतर 19 आहे, 19 नंतर 39 आणि 39 नंतर 79. घाबरायचं काय मित्रांनो, कारण नाही.
4 आणि 9 मधला फरक किती आहे? 5. 9 आणि 19 मधला फरक किती आहे? 10. 19 आणि 39 मधला फरक किती आहे? फरक बघायचा आपण 20 आणि 39 आणि 79 मधला फरक तुम्हाला इथे जाणवेल 40. आता पहा काय झालेलं आहे. 5चा फरक पहिले होता याच्यामध्ये, नंतर तो वाढला कितीने? 10ने, नंतर तो समोर कितीने वाढला? 20ने, नंतर समोर कितीने वाढला? 40ने. म्हणजे समोर फरक हा कितीने वाढत आहे? अगोदरच्या दुप्पट होत आहे. अगोदरच्या फरकाच्या काय होत आहे? दुप्पट. मग आता 40च्या दुप्पट किती होईल? 80. आता ह्या दोघांची बेरीज करा. 80 आणि 79 किती होईल मित्रांनो? 9 अधिक 0 9, 7 आणि 8 15, 159. पर्याय किती क्रमांक आहे? पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो क्लिअर झालं? चला दुसरं उदाहरण बघूया. हे मी तुम्हाला काल दिलेले उदाहरण आहेत आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती. तुम्ही ते सोडवून बघितले असाल, कदाचित तुम्हाला सुटले पण असतील, काही जणांना सुटले नसतील, तर त्याचे आपण आज स्पष्टीकरण घेणार आहोत. आता बघा समोरचं उदाहरण काय आहे? 5, 11, 23, 47, 95 आणि नंतर प्रश्नचिन्ह आहे. चला याला सोडून घेऊया. 5 आणि 11 मध्ये फरक बघा कितीने वाढलेला आहे? 6ने. 11 आणि 23 मध्ये कितीने फरक वाढला आहे? कितीने वाढ झाली 11 मध्ये 23? 12चा. इथे कितीने फरक आहे बघा? 23 मध्ये किती मिळवल्यावर 47 येते? तर 24. आता तुम्हाला लक्षात येत असेल हा फरक काढून घ्यायचा. कितीने वाढत आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कितीने वाढत आहे, एकदा का लक्षात आलं कितीने वाढत आहे तर आपल्याला समजून येते ते कसं सोडवायचं. 47 आणि 95 मध्ये कितीचा फरक आहे? 48. आता इथे कितीची कोणती संख्या येईल हे आपण समजू शकतो. आता बघा जे सुरुवातीची पहिली संख्या होती ही 6 होती. 6च्या नंतर काय झाला? डबल झाला 12, 12. 12च्या डबल झाली 24 म्हणजे दुप्पट. 24च्या दुप्पट 48. आता 48च्या दुप्पट किती होईल सांगा? 48 दुने 96. बरोबर आहे. आता काय करायचं तुम्हाला? हे 95 आणि हे 96 यांची बेरीज करा. म्हणजे 95 अधिक 96 किती होईल? 5 आणि 6 1101, हातचा 1, 9 9 18 आणि 1 19, 191. म्हणजे इथं जी येणारी संख्या आहे ती कोणती असेल? 191 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. असा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. आपण आज इझी वे जाऊ. छोटे छोटे उदाहरण समजून घेऊ. तुम्हाला एकदा का प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला सगळे उदाहरण येतील. आता बघा नंतरचा प्रश्न आहे. समोरचा प्रश्न बघा. 2, 6, 15, 31, 56 आणि नंतर प्रश्नचिन्ह आहे. कसं सोडवायला? तोच फरक. कितीचा फरक आहे बघा? 2 आणि 6 मध्ये 4चा. 6 आणि 15 किती अधिक? 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 येतात? तुम्हाला माहीत आहे 9. 9 अधिक 6 15. 15 अधिक किती केलं म्हणजे 31? 16. आणि 31 मध्ये किती मिळवलं म्हणजे 56. तर तुम्हाला दिसते 25 मिळवा. आता बघा एक गोष्ट लक्षात द्या. ह्या संख्यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर थोडंसं शांत पद्धतीने निरीक्षण करा. काय दिसते? ह्या ज्या संख्या आहे ह्या वर्ग संख्या आहे. 4, 2चा वर्ग, 3चा वर्ग, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग मिळवला आहे. आता इथं कोणता येईल? 6चा वर्ग. मग 6चा वर्ग किती? 6चा वर्ग 36. मग आता काय करायचं आहे? मग आता आपल्याला ह्या 56 मध्ये 36 मिळवायचे आहे. 56 मध्ये 36 किती होणार बघा? 6 अधिक 6 12, हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 92. बघा पर्याय किती दिसते? म्हणजे इथे येणारी संख्या कोणती आहे? 92 आहे. पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आता तुम्हाला थोडं थोडं हे उदाहरण कसं सोडवायचे हे लक्षात आलं असेल. चला पुढचं उदाहरण घेऊया. बघा बरं, विचार करा आणि हा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. चला आपण आता उदाहरण घेऊया. 125, 64, 27, 8, 1 आणि प्रश्नचिन्ह. कसं सोडवणार? तुम्हाला लक्षात आहे हे 125 काय आहे? मी अगोदरच सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला वर्गसंख्या, घनसंख्या, पाढे पाठ असणे आवश्यक आहे. आता बघा 125 ही संख्या जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे 5चा घन आहे. ही संख्या जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल 4चा घन आहे. 8चा वर्ग पण आहे पण 4चा घन आहे. पण ही संख्या जर बघितलं, ही संख्या बघून जर लक्षात जर नाही आला, पण 27 बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही 3चा घन आहे. आणि 8 बघून तुम्हाला लक्षात येईल की ही 8 ही कोणत्या संख्येचा घन आहे? 2चा घन आहे. आणि 1 ही 1चा घन आहे. आता इथं बघा उत्तर तर झाला 5, 4,
3 2 1, 1 नंतर काय येईल 0, 0चा घन किती येतो 0च येतो. किती वेळ गुणाकार करा शून्यासोबत शून्याचा, उत्तर काय येईल 0 येईल, तो काय बदलणार नाही. मग पर्याय कोणता आहे याचा, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. चला नंतरचं उदाहरण घेऊया मित्रांनो. चला समोरचं उदाहरण बघा. 5 15 23 संख्या लिहून घ्या. 12 आहे, 23 38 57 नंतर प्रश्नचिन्ह इथं आपल्याला लिहायचं आहे. चला कितीने वाढत आहे बघायचं. जर उलट असते तर कितीने कमी होत आहे ते बघायचं. आता बघा 5 अधिक किती केला म्हणजे 12, 7. याच्यामध्ये किती मिळवलं म्हणजे 23 ते 12मध्ये 11. 23मध्ये किती मिळवलं म्हणजे 38, तर तुमच्या लक्षात येईल 15. 38मध्ये किती मिळवलं म्हणजे 57, तुमच्या लक्षात येईल की 19. आता बघा, आता ह्या सर्व खालच्या जे फरक बघितला आहे ह्या संख्यांचा आपण अभ्यास करायचा. ह्या कोणत्या संख्या आहे, यात डबल होत आहे का, नाही, थोडं थोडं वाढत आहे. मग तुम्हाला बघितल्यानंतर असं लक्षात येईल की ह्या ज्या संख्या आहे ह्या मूळ संख्या नसून विषम संख्या आहे. कोणत्या संख्या आहे, विषम संख्या. का बरं, कारण की 15 ही मूळ संख्या नाही, ती विषम संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे कोणत्या, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने, केवळ त्याच संख्येने आणि 1नेच जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या म्हणतो आपण. तिचे ज्या संख्येचे अवयव पडत नाही ती मूळ संख्या. किंवा त्या संख्येचे असं म्हणू शकतो की 1 आणि 30 संख्या ही तिचे मूळ असतात. असे दोनच मूळ असणारे अवयव असणारे मूळ अवयव ती म्हणजे मूळ संख्या. आता बघा 7 नंतर इथं गॅप दिली आहे 9ची, सोडून दिला आहे. 11 नंतर गॅप दिला आहे म्हणजे सुटली आहे म्हणतात संख्या 13ची, आणि 13 नंतर 15 घेतला, 15 नंतर 17 गॅप दिला आहे. आता तुम्हाला 19 नंतर येणारी विषम संख्या कोणती आहे, 21 ही सोडून द्यायची आहे. आणि 21च्या समोरची विषम संख्या आहे 23. हे 23 तुम्हाला पकडायचे आहे. म्हणजेच आता आपल्याला बेरीज कोणत्या संख्येची करावं लागणार आहे, 57 अधिक 23. 57 अधिक 23 करा बेरीज. 7 अधिक 3 0, हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, किती 80. इथं किती येईल मित्रांनो 80. म्हणजे पर्याय किती वा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. समजलं. चला पुढील उदाहरण घेऊया आपण. 1 5 14, 1 5 14 30 55 आणि प्रश्नचिन्ह. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असेल काली, आज आपण त्याचं उत्तर बघत आहोत. किंवा आता ज्यांनी नसेल केलं त्यांनी व्हिडिओ पॉज करून तुम्ही करू शकता. आता बघा 1 नंतर 5 कितीने वाढले, 4ने. इथे कितीने वाढलेलं आहे, 5 14 9ने. 14 नंतर किती मिळवले म्हणजे 30, तर 16. 30मध्ये किती मिळवलं म्हणजे 25, 55, 25 मिळवले. तर आता इथं कोणती संख्या आहे आपल्याला बघायची आहे. पुन्हा तेच आपण या अगोदर अशा प्रकारचं उदाहरण बघितलं आहे की दिलेल्या संख्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे हे कोणत्या प्रकारच्या संख्या. तर तुम्हाला लक्षात येईल की या सर्व वर्ग संख्या आहे. कोणत्या संख्या आहेत, त्या वर्ग संख्या आहेत. मग कोणता वर्ग आहे, 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. 5 नंतर मग कोणती संख्या येईल, 6चा वर्ग. 6चा वर्ग किती होते, 36. चला पुन्हा आता ह्या शेवटच्या संख्येमध्ये, मधातल्या नाही त्याच्या शेवटच्या, जी आपलं प्रश्नचिन्ह असेल त्याच्या अगोदरच्या संख्येमध्ये 55मध्ये आपण आता 36 मिळवूया. इथं उत्तर येते बघा. 5 आणि 6 11, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 3 9, किती आला 91. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. ओके. चला समोरचे उदाहरण घेऊया. बघा उदाहरण आहे 17 19 23 29 37 आणि नंतर प्रश्नचिन्ह. बरोबर आहे मित्रांनो. स्कॉलरशिपची किंवा नवोदयची परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला बेसिकपासून आपण हे घेत आहोत. म्हणजे सर्व मुलांना जे अजूनपर्यंत ज्यांचं काही झालेलं नाही, ज्यांना काही समजत नाही, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघून समजणे आवश्यक आहे. यासाठी आपण त्यांच्या पद्धतीने जातो. चला 17 नंतर 19 आलेला आहे. फरक बघा किंवा कितीने ॲड झाला आहे ते बघा. कितीने ॲड झालेला आहे, 2ने. 19 नंतर 23 म्हणजे कितीने ॲड झाला आहे, 4ने. नंतर 23 नंतर 29 आला आहे. किती मिळवले आहे, 23मध्ये किती मिळवलं म्हणजे 29 तर 6. 29मध्ये किती मिळवलं, किंवा तुम्ही फरक पण म्हणू शकता. 29 37 उलटं करायचं, 37 वजा 29, किंवा 29 अधिक किती केलं म्हणजे 37 येते. तुम्हाला लक्षात येईल 8. मग आता इथं किती आहे बघा, 2 4 6
8 ह्या कोणत्या संख्या आहे? समसंख्या. आणि कशा? क्रमवार. कशा संख्या आहे? क्रमवार. मग समोरची क्रमवार संख्या कोणती? समसंख्या 10. सिंपल. 37 अधिक 10 करा, किती होते? 47. म्हणजे याचा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 डी हे याचं उत्तर आहे. चला समोरचं उदाहरण बघूया. हे उदाहरण बघा. 2, 5, 11, 23, 47 नंतर प्रश्नचिन्ह. बरोबर आहे. आता बघा काय करायचं आहे. 2 नंतर 5 कितीने वाढलं आहे? 3ने. इथे 5 अधिक किती केलं म्हणजे 11, तर 6. 11 किती मिळवले म्हणजे 23. 12. 23 किती मिळवलं म्हणजे 47. 24. कसं देत मला ही क्रमच बघताना 2-3 संख्यांचा क्रम बघितलं तुम्हाला लक्षात येऊन जाते. आता काय केलं मित्रांनो बघा. 3च्या दुप्पट 6, 6च्या दुप्पट 12, 12च्या दुप्पट 24, 24च्या दुप्पट म्हणजे तो आपल्याला तिथला जो एक लय आहे तो आपल्याला शोधायचा, किंवा जो फॉर्म्युला त्यांनी अप्लाय केलेला आहे, जो सूत्र अप्लाय केला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर इथं दुप्पट केलेली आहे संख्यांची. हा त्याच्यातला एक नियम आहे. तो नियम आपण शोधला तर 24च्या डबल काय होते? 48. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? शेवटची जी संख्या 47, त्या 47मध्ये 48 आपण मिळवूया, त्यांची बेरीज करूया. 8 आणि 7 15, 1 हातचा 1, 15 5 हातचा 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. किती येईल मग संख्या? इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 95. पर्याय दिसतो का? पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. चला समोरचं उदाहरण बघूया. काय आहे? 81. आता बघा उलट क्रमवार. आतापर्यंत त्या संख्या ज्या बघितल्या आपण त्या चढत्या क्रमाने होत्या. आता इथं काय होत आहे? उलट होत आहे, उतरत्या क्रमाने येत आहे. तरी पण बघा आता हा उदाहरण सोडून घ्या. 81, 72, 63, 54, 45 आणि प्रश्नचिन्ह आहे. ओके. काय झालेलं आहे लक्षात द्या. 81 मधून किती कमी केलं म्हणजे 72 येईल? तर तुम्ही म्हणाल सर करून बघा, सांगा किती कमी केलं होईल. किंवा असं म्हणू शकता, जर तुम्हाला ह्या मोठ्या संख्येचा जर क्रम लक्षात येत नसेल तर काय करायचं? लहान भागाकडून जाऊ शकता तुम्ही. एकदम तुम्हाला जर मोठ्या संख्येचं जर येत नसेल, लक्षात येत नसेल, तर लहान भागाकडून तुम्ही जाऊ शकता. तरी पण आपण जाऊ. याच्यामधून किती कमी करणार आता इथंच बघूया. चला येत नसेल तर एक काम करूया. कधी मिळवणं सोपं होतं, पण तुम्ही असं पण मिळवू शकता. 72मध्ये किती मिळवलं? वजाबाकीचं जर नसेल जमत तर 72मध्ये किती मिळवलं म्हणजे 81 येते. बरोबर आहे. तुम्हाला इथं लक्षात येईल की 9 9 हे किती सांगा? 72मध्ये 8 झाले. 72 नंतर 8 म्हणजे 80 आणि 1 81. बरोबर आहे. चला याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? कितीचा फरक आहे? 9चा आहे. इथे कितीचा फरक आहे? 9चा आहे. इथे कितीचा फरक आहे? 9चा. तुम्हाला हे इथं उदाहरण लिहून दिलं, असं करून बघा. 11तून 2 गेले तुम्हाला 9 येते, इथं 0. बरोबर आहे. अशा प्रकारचा तुम्ही करू शकता. आता सगळ्या संख्यांचा जो फरक आहे तो कितीचा आहे? 9चा. मग इथे सुद्धा कितीचा राहणार आहे? 9. म्हणजे 45मधून तुम्हाला किती कमी करायचे आहे? 9. 45मधून जर 9 तुम्ही कमी केले तर किती उत्तर येईल? 36. आहे का पर्यायामध्ये 36? बघा पर्याय क्रमांक 3. हे थोडं उलट्या क्रमाने केलं आहे. अशा वेळेस आपल्याला जर नाही समजलं तर असं उलटं जाऊ शकतं तुम्ही. 45मध्ये किती मिळवलं म्हणजे 54. 54मध्ये किती मिळवलं तर 63. मग तसंच 45मध्ये कोणती तुम्ही पर्यायातून जाऊ शकता, किंवा 45मधून वजा करणं. पण इथं सोपं आहे की 45मधून वजा करणं हे सोपं आहे मित्रांनो. तुम्ही मोठे विद्यार्थी, तुम्ही 8वीचे विद्यार्थी आहात. या पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. चला समोरचं उदाहरण बघूया. 6, 18, 54, 162 आणि त्याच्यानंतर संख्या. आता बघा तुम्हाला लक्षात येईल थोडं, इथं थोडं लक्षात येईल. 18, 54, 54 नंतर 162 आणि नंतर प्रश्नचिन्ह आहे. आता बघा इथं जो संख्यांचा क्रम तो फास्टमध्ये वाढला आहे. आता इथं बेरीज असेल का मित्रांनो? बघा 6 नंतर 18, 18 नंतर 54, 54 नंतर डायरेक्ट 162 दिसते. आणि जर पर्याय जर बघितले तर तुम्हाला इथं दिसतं की सर्व पर्याय मोठे आहेत. याचाच अर्थ इथं बेरीज न होता इथं एक तर घनसंख्यांचा वर्ग झाला असेल किंवा गुणाकार झाला असेल. आता बघा 6, बघा 6ने 18ला भाग जातो का? किंवा 6च्या पाड्यात 18 येते का? येते. किती होते? 6 × 18.
आता हे करून बघू. 18 त्रिक 54, 54 गुणिला पुन्हा 3 करून पहा किती येते. 4 त्रिक 12, 2 हातचा 1 आणि 3 5 15 आणि 1 16 जाते भाग 162 आला. मग आता पुन्हा काय करायचा, तसंच 162 गुणिला 3 करायचं. 3 2 6. आता कोणत्या पर्यायामध्ये इथंच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे बघा. एकाच पर्यायामध्ये शेवटी एकक स्थानी 6 आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर असणार. तरी पण आपण हीच संख्या येते का तर पडताळून बघूया. 3 2 6, 3 सक 18, 8 हातचा 1, 3 आणि 1, 3 1 3 आणि 1 4, 486 आलं मित्रांनो. हीच संख्या इथं येणार आहे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. कारण की बघा, लवकर आपले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून एकक स्थानी आहे का 6 आपलं उत्तर आलं होतं. इथं कोणत्याच एककच्या स्थानी 6 नव्हतं, म्हणजे आपलं उत्तर तेच असणार. नंतरचा प्रश्न बघूया. 4 11 25 53 109 आणि प्रश्नचिन्ह. ओके, बघा कितीचा फरक आहे. 4 मध्ये किती मिळवलं म्हणजे 11, 7. इथं किती मिळवले म्हणजे 25. 11 अधिक किती केलं तर 25 तर 14. इथे किती मिळवलं म्हणजे 53. 25 अधिक किती केलं म्हणजे 53. बघा किती केलं तर होईल 28. आणि मी 28 का बरं मला भेटत आहे बघा. 7 2 14, 14 2 28, 28 2 56 करून पहा. एवढं येते का, येते 109. आता 56च्या पुन्हा डबल करायचं आहे तुम्हाला. किती होईल, 6 2 12, 2 हातचा 1, 2 5 10 आणि 1 11, 112. आता तुम्हाला काय करायचं आहे, 109 शेवटची संख्या 109 आहे. ह्या 109 मध्ये 112 मिळवायचे आहे. करा. 9 आणि 2 11, एकाच पर्यायामध्ये दिसते 11, म्हणजे हेच आपलं उत्तर असेल. बाकीचं बघण्याची गरज नाही, तरी पण काढू. 11 1 हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 2, 221. म्हणजे इथं जी येणारी संख्या आहे ती 221 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. चला समोर जाऊया. कळत आहेत अशाच प्रकारचे प्रश्न असतात. याला काय गरज आहे, जास्तीत जास्त सराव. उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव इथे महत्त्वाचा आहे. चला 14वा प्रश्न. 1 4 10 19 31. आता हे वाढत आहे चढत्या क्रमाने. कितीचा फरक आहे बघा. 1 अधिक 3 इथे कितीचा आहे 6. 4 अधिक 6 म्हणजे 10. इथे कितीचा आहे बघा 9. 10 अधिक 9 19. इथे कितीचा फरक आहे बघा 12. 12चा दिसतो ना. 19 अधिक 12 केला तर 31. आता बघा हा फरक बघत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काय आहे 3चा पाढा. 3च्या पाड्यातला 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, तर 3 5 15. म्हणजे 31 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे 15 मिळवायचे आहे. 31 मध्ये किती मिळवायचे आहे 15. करा बेरीज. 1 अधिक 5 6, 3 अधिक 1 4, म्हणजे किती येईल तर नंतरची संख्या 46. पर्याय क्रमांक कोणता 3 सी हे आपलं उत्तर आहे. चला समोरचा प्रश्न. 3 9 21 45 93 प्रश्नचिन्ह. चला बघा कितीचा फरक आहे. 3 मध्ये किती मिळवलं तर 9 6. 9 मध्ये किती मिळवलं तर 21 12. 21 मध्ये किती मिळवलं म्हणजे 45 24. वाढत आहेत म्हणजे इथं 24 दुने 48 असणार आहेच 48. 48 दुने किती मिळवलं 48च्या डबल करायचे आपल्याला. तीच संख्या मिळवायची आहे. म्हणजे 48 गुणिला 2 अगोदर करा. 2 8 16 6 हातचा 1, 2 चौक 8 आणि 1 9. आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या 93 मध्ये हे जे आहे समोरची येणारी संख्या जो फरक येणार आहे 96 हा इथं मिळवायचा आहे. यांची बेरीज करा. 3 अधिक 6 9, 9 दुने म्हणजे 9 9 18 किती आहे 189. म्हणजे इथं जी येणारी संख्या आहे ती कोणती आहे 189. पर्याय क्रमांक 3 याचं पण उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला नंतरचं उदाहरण बघूया. 2 7 16 29 46 आणि प्रश्नचिन्ह. चला 2 अधिक किती मिळवलं म्हणजे 7. 2 अधिक किती केलं म्हणजे 7 तर 5 आहे. 7 अधिक किती म्हणजे 16 बघा 9. इथं काय दिसत आहे 5 दिसतो 9. इथे 16 मध्ये किती मिळवतात तर 13 दिसते तुम्हाला 13 आहे. 29 मध्ये किती मिळवलं म्हणजे 46 बघा 17 किती होते रे 23 काय
13 13 काय नाही, 46 मधून 9 करा, 17, बरोबर आहे, 17 बरोबर आहे का, आहे ना. 5 9 13 17. आता गॅप कशाचा आहे, ह्या जर संख्या जर बघितल्या तुम्हाला दिसत आहेत विषम संख्या. कोणत्या संख्या आहेत, विषम संख्या. का बरं, 9 ही मूळ संख्या नाही, विषम संख्या. म्हणून आता बघा ह्या सगळ्या विषम संख्या, पण 5 नंतरची विषम संख्या कोणती आहे, 7. 9 नंतरची विषम संख्या कोणती आहे, 11. हे गॅप दिलेलं आहे. 13 नंतरची विषम संख्या 15 सोडून आहे. 13 नंतर 15 सोडले आणि 17 घेतले. 17 नंतर आपल्याला 19 सोडायचं आहे आणि 19 नंतरची 21 म्हणजे 46 अधिक 21 करायचं आहे. 6 अधिक 1 7, 4 आणि 2 6, 67. म्हणजे जिथं इथं येणारी जी संख्या असेल ती कोणती असेल, 67. पर्याय क्रमांक 3 हे पुन्हा याचं उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बरेच उदाहरण आज घेतलेले आहेत. तरी पण आपले काही उदाहरण बाकी राहिले असतील तर आता आपण हा एक लास्ट घेऊन टाकू आणि थांबूया. आपण 256 225 196 169 आणि 144 त्याच्यानंतर कोणते येईल. तुम्ही जर बघितलं तर हा 256 आहे, तुम्हाला वर्गसंख्या पाठवायची. हा 16चा वर्ग आहे. 225 15चा वर्ग, 196 14चा वर्ग, 169 13चा वर्ग, 144 12चा वर्ग. इथं येणारी संख्या असेल 11चा वर्ग. 11चा वर्ग आहे 121. हेच आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता 2-4 प्रश्न राहिलेले आहेत, बस 2च राहिलेले आहे, पण तरी पण एक घेऊन टाकू आणि थांबूया. बाकीचे उद्याला घेऊया. चला, 18 21 27 36 48 प्रश्नचिन्ह. लगेच कितीचा फरक आहे, 18 अधिक किती 3, 21 अधिक किती तर 27 6, 27 अधिक किती तर 36 9, बरोबर आहे. 36 अधिक किती 48 12. तर हे 3च्या पाड्यात अशा प्रकारचं एक उदाहरण झालेलं आहे आपला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. म्हणजे 48 मध्ये तुम्हाला आता किती मिळवायचे आहे, 15 मिळवायचे आहे. 8 5 13 3 हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 63. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो आज 18 प्रश्न नंबर सिरीजवरचे बघितले, जे की सोपे होते. याच्यानंतर आपण उद्याच्या समोरच्या व्हिडिओमध्ये जे ॲक्च्युली NMS परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेऊया. आता आज तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला ते प्रश्न भेटतील. ते प्रश्न तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे उत्तर तुम्हाला उद्याला ह्याच यूट्यूब चॅनलवरती मिळून जातील. धन्यवाद. चला, उद्याला तुम्हाला बघता येणार आहे. इथंच थांबूया. तुमच्या अजूनपर्यंत तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबूया.